बेळगाव जिल्ह्यातील सोनोलीतून वाहन, मृत व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी ताब्यात, हातगोळी येथील वृद्धाच्या खून प्रकरणी चंदगड पोलिसांची कारवाई, आणखीन काही संशयितांचा पोलिसांच्याकडून शोध सुरू. बेळगाव जिल्ह्यासह चंदगड तालुक्यात खळबळ उडवून देणाऱ्या हातगोळी येथील खून प्रकरणी गुन्ह्यात वापरण्यात आलेले 4 चाकी वाहन आणि मृताच्या गळ्यातील सुमारे 2 लाखांची सोनसाखळी चंदगड पोलिसांनी सोनोली बेळगाव इथून ताब्यात घेतली आहे. 26 मार्च रोजी वसंत पांडुरंग पाटील यांचा हातगोळी जवळील काजू बागेत गळा चिरून खून करण्यात आला होता. वसंत यांचा अल्पवयीन पुतण्या आणि त्याचा आतेभाऊ गणेश परशुराम झंगरूचे या दोघांनी खुनानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गणेशच्या 4 चाकी वाहनाचा वापर केल्याचं चंदगड पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालंय. त्यामुळे गणेशच्या घरातून मृताच्या गळ्यातील सोनसाखळी आणि वाहन पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तसंच संशयितांना घटनास्थळी हातगोळी इथं आणून पोलिसांनी अधिक तपासही सुरू केलाय. या खून प्रकरणात मोठी गुंतागुंत असल्यानं खुनाचा छडा लावण्यासाठी चंदगड पोलिसांना कोल्हापूर पोलिसांची मदत घ्यावी लागली. 3 विशेष पथकाद्वारे तपास करून अखेर खुनाचा छडा लावण्यात यश आलं. खून हातगोळीत, मृतदेह जंगमहट्टी नदीत, तर मोबाईल लोकेशन कोवाड इथं दाखवत आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणी संशयित सामील आहेत का, या दृष्टीनं पोलिसांचा तपास सुरू आहे.